हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी अजिंक्य. सध्या मी जापानमध्ये आहे आणि आजचा ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे असं आहे की आपण इंडियातून जापानमध्ये येतो आणि आपल्याला इथे आल्यावरती जापनीज भाषेचा खूप प्रॉब्लेम येतो. आपण इथे डे टू डे लाईफमध्ये कन्व्हर्सेशन करताना आपल्याला जापनीज बोलता येत नाही आणि मोस्टली जापानमध्ये सगळेजणं इथे जापनीज भाषाच प्रिफर करतात आणि इंग्लिशचा उपयोग खूप कमी प्रमाणात होतो. त्यामुळे आपल्यासारख्या महाराष्ट्रीयन लोकांना किंवा इंडियातून येणाऱ्या लोकांना इथं खूप काही प्रॉब्लेम बघायला मिळतात. जसं की आपण एखाद्या मॉलमध्ये गेलो आणि मॉलमध्ये कसं आहे ना, इथे मॉलमध्ये आपण गेलो तर सगळे प्राईस जे आहेत ते इंग्लिशमध्ये असतात. पण जेव्हा आपण विचारतो डिस्काउंट किती, काय किती, तर ते आपल्याला बरोबर कम्युनिकेट होत नाही, कारण ते जापनीजमध्ये बोलतात आणि आपण इंग्लिशमध्ये बोलतो. सो खूप मोठा डिफरन्स आपल्याला इथे बघायला मिळतो. सो मी इथे खूप काही काही क्लास केले आहे जापनीज शिकण्यासाठी आणि याच्यातून मला काही गोष्टी मी पॉईंट आऊट केल्या आहे की जे नवीन बिगिनर इथे येत आहेत. जसं की आपल्याकडं काही वर्कसाठी लोक येतात, काही स्टुडंट येतात, काही गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्ट्स, अजून काही असतील त्यासाठी जर काही येतात, त्यामुळे त्यांना जापनीज यायला थोडीशी हवी. सो मी छोटे छोटे व्हिडिओ बनवत जाईल आणि ह्या व्हिडिओतून आपल्याला दाखवेल की ॲटलिस्ट जापनीज भाषा कशी बोलायची. सो आपण सध्याला शिकू की रिझन शुड बी लर्न जापनीज लँग्वेज, कारण आपल्याला जापनीज भाषा थोडी तरी आली पाहिजे. आता कसं आहे, आपण लहानपणीपासून मराठी बोलतो, हिंदी बोलतो आणि जसं आपण स्कूल कॉलेजला गेलो की आपल्याला थोडे थोडे इंग्लिश माहिती होते आणि इंग्लिश पण आपल्यासाठी नवीन नवीन खूप टफ गेली, पण आपण ती थोडीशी शिकून शिकून ॲटलिस्ट ट्राय टू कन्व्हर्सेशन एवढी तरी आपण त्या प्रमाणात बोलतो. सो तर आजच्या व्हिडिओमध्ये की जसं आपण कुठे गेलो की बाबा तुझं नाव काय आहे, तर आपण सध्याला आपलं नाव सांगू शकतो की माय नेम इज अजिंक्य. सो इथे कसं असतं ना, की तुमचं नाव काय आहे ते आपल्याला जापनीजमध्ये विचारतात आणि आपण सांगतो इंग्लिशमध्ये, तर त्यांना समजायला थोडं कन्व्हर्सेशनला प्रॉब्लेम येतो. तर जापनीजमध्ये आपण आपलं नाव कसं सांगायचं, आपण कोणत्या देशातून इथं आलो आहे राहायसाठी ते कसं सांगायचं, आणि ॲटलिस्ट मी इथे किती दिवसासाठी राहणार आहे आणि मला इथे येऊन कसं वाटलं, जापान कसे आहे, हे थोडंसं सांगता येईल. या व्हिडिओमध्ये आपण शिकू. म्हणजे जसं इंग्लिशमध्ये आपण सेल्फ इंट्रोडक्शन म्हणतो ना, तर आपण ह्या व्हिडिओमध्ये सेल्फ इंट्रोडक्शन शिकू. आणि मी जापनीज शिकण्यासाठी म्हणजे जापनीज लिहिण्यासाठी काय काय केलं आहे ते पण मी तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये दाखवेल, की कारण जापनीज लिहिता पण आले पाहिजे. ॲटलिस्ट आता मी जापनीज लिहू शकतो आणि मोस्टली वाचण्याचा पण मी ट्राय करतो आहे आणि मला वाचता पण येते ठीकठाक, पण मी जापनीज वाचत पण आहे. सो मी तुम्हाला हे पण शिकवेल आणि डेली ॲटलिस्ट किंवा वीकली मी 5 ते 10 मिनटाचा व्लॉग बनवेल आणि तुम्हाला याच्यातून शिकता येईल की बाबा जापनीज लिहायची कशी आहे आणि थोडी फार वाचता कशी येईल. जर तुम्ही नवीन जापनीज शिकत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जिकोशुकाई म्हणजे सेल्फ इंट्रोडक्शन. आपल्या मराठी भाषेमध्ये त्याला स्वतःचा परिचय आपण असं म्हणतो. जापानमध्ये सेल्फ इंट्रोडक्शनला आणि जापनीज लँग्वेजमध्ये सेल्फ इंट्रोडक्शन याला जिको शुकाई असे म्हणतात. जिको शुकाई म्हणजे तुमचं सेल्फ इंट्रोडक्शन. सो वताशी वा अजिंक्य देस, वताशी वा इंदोनो बांगारोरू काराकी मस्ता, म्हणजे मी अजिंक्य आहे आणि मी इंडियातल्या बँगलोरमधून इथे आलो आहे. असं एक सिम्पल सेंटेन्स मी तुम्हाला सांगितलं. मिनासन ओहायो गझोमास, हाजिमे माशिते, वताशी वा अजिंक्य देस, इंदोनो महाराष्ट्रानो काराकी मस्ता, शुमी वा शाशिनो तोरिमास, वताशी वा संजीवनी सन सायदेस. जापनीज लँग्वेजमध्ये मिनासन म्हणजे सगळे जण बसलेले इथे, ओहायो गोजायमास म्हणजे गुड मॉर्निंग. याचा अर्थ असा होतो की सगळ्यांना माझा सुप्रभात. हाजिमे मस्ते, वताशी वा अजिंक्य देस, इंदोनो बांगारारू काराकी मस्ता. याचा अर्थ असा होतो की तुम्हाला भेटून आनंद झाला. माझं नाव अजिंक्य आहे आणि मी भारतातील रहिवासी आहे. शुमी वा शाशिन ओ तोरिमास म्हणजे माझा छंद हा फोटोग्राफी आहे. कोजोगो वा गोनिंदेस, वताशी सुमा ओतोतो चिची हाहा. कोजोको वा गो निंदेस, वताशी सुमा ओतोतो चिची हाहा म्हणजे माझ्या कुटुंबात 5 जण आहेत आणि
त्यात मी, माझी बायको, भाऊ, आई आणि वडील. दोजो योरोशिको वनेगेशिमास गंबारिमास. दोजो योरोशिको वनेगायशिमास गंबारिमास. तुमच्या पाठिंब्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करीन. आता मी तुम्हाला दाखवतो की मी जे सध्या लागतो तुम्ही ओरली किंवा असं थोडंसं 1 सेकंदासाठी बघून घ्या की आपण बघू शकता की मी जॅपनीज कशी लिहिली आहे आणि मी कसे प्रयत्न केले की माझी जॅपनीज हँडरायटिंग चांगली येईल आणि मला जॅपनीजमध्ये लिहिता येईल. जॅपनीजमध्ये तसं पाहायला गेलं तर हँडरायटिंगमध्ये काताकाना, हिरागाना आणि रोमाजी आणि ॲटलिस्ट त्यांची कांजी खूप पॉप्युलर ह्या आहेत. सो मी हिरागाना आणि काताकाना सध्याला शिकलो आहे. तर या व्हिडिओमधून तुम्हाला मी थोडंसं त्याच्यातलं पण ओव्हरव्ह्यू दाखवेल. सो तुम्ही बघू शकता. आता मी तुम्हाला दाखवतो आहे की हे माझं रजिस्टर आहे की मी याला झूम करून दाखवतो तुम्हाला की मी कसं ट्राय केलं आणि कसं शिकलो आहे. सो तुम्ही दाखवतो आहे तुम्हाला 1 सेकंड. तुम्हाला स्क्रीनवर जे सध्याला अल्फाबेट दिसत आहेत का, ते हिरागानाचे अल्फाबेट्स आहेत. म्हणजे आपण जे शाळेत शिकलो ना, आ इ यू आय यू, सेम तेच फक्त जॅपनीजमध्ये आहेत. आणि जापानचे अल्फाबेट्स हे शिकल्यावर आपल्याला लिहिता आणि वाचता येते. हे माझं रजिस्टर आहे. याच्यामध्ये बघू शकता हे जपानमध्ये याला आ असं म्हणतात. दुसरं सेकंड पेजवर मी लिहिलं आहे, हे बघा तुम्ही, ई, जे आपल्या मराठीमध्ये ई असतं ना त्या टाईपमध्ये हे ई, हे जॅपनीजमध्ये असं लिहितात. नंतर हे बघा ऊ, हे दिसते का, हे ऊ आहे. नंतर हे बघा ए, याला ए, हे ए, याची प्रॅक्टिस मी अशी केली. नंतर हे आहे ओ, ओची प्रॅक्टिस अशी केली आहे. नंतर खा, त्याला आपण का म्हणतो पण इथं खा असे म्हणून म्हणतात, खा. हा आहे माझ्या व्हिडिओमध्ये खा. नंतर हे आहे की, जर आपण आपल्या मराठीमध्ये की कसं लिहितो तसं जपानमध्ये असं की लिहिलं जातं. अजून फास्ट दाखवतो तुम्हाला. हे आहे कू, कू बघू शकता तुम्ही, हे कू. नंतर हे के, याला के. ओके, नेक्स्ट आपण बघू को, हे को. हे तुम्हाला नंतर कळेल की हे का महत्त्वाचं आहे. तुम्हाला सध्याला हे बोरिंग वाटेल पण हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. नंतर हे आहे गा, तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला जे स्लाईड पण टाकेल पण एक दाखवतो आहे मी प्रॅक्टिस कशी केली. नंतर आहे इथं आहे, याला म्हणतात शी. नंतर हे आहे सू. नंतर याला था म्हणतात. नंतर हे आहे ची, हे ची, हे त्सू. हे आहे ते, हे आहे तो, नी, नू. तशी यांची 12 खडी आहे. मी तुम्हाला एक सिम्पल दाखवलं की मी प्रॅक्टिस कशी केली. तुम्ही पण ह्या पद्धतीने प्रॅक्टिस करू शकतात. जर तुम्हाला हे अल्फाबेट 100% आले तर तुम्ही समजू शकता तुम्हाला जॅपनीज वाचता येईल, ती पण हिरागाना. हिरागानामध्ये हे मी लिहिलं आहे. याच्यानंतर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल की काताकाने कशी राईट करायची, काय करायची. अजून मी काही ग्रामर पण शिकलो आहेत, ते पण दाखवू शकतो. या रजिस्टरमध्ये जसं बघायला गेलं तर हे रजिस्टर मी रेफर केलं तर जोडाक्षरं कशी बनवायचे, जॅपनीज लँग्वेज कशी लिहायची, तर हे आपल्याला चांगलं येता येईल. सो आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलं आहे की कसं असतं, काय असतं वगैरे. नंतर आपण थोडं थोडं करून शब्द वगैरे शिकू. हे बघा मी क्रियापद कसे बनवलेत. ॲटलिस्ट याला क्रियापद आपण जे म्हणतो मराठीमध्ये, कसे जोडायचे, वाक्य कसे तयार करायचे, तर त्यासाठी क्रियापद खूप महत्त्वाचं असतं. जसं की आपल्याकडे मी खेळायला जातो. खेळायला जातो म्हणजे हे काय झालं, आपली ॲक्शन झाली. सो जपानमध्ये पण आपण कसं जाणार, कसं येणार, हे मराठी शब्द आपल्याला जपानीमध्ये कन्वर्ट करता आले पाहिजे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त सेल्फ इंट्रोडक्शन शिकलो आहे. अशाच काही स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला पॉईंट टू पॉईंट व्हिडिओ तयार करून देईल आणि त्या व्हिडिओ थ्रू तुम्ही जॅपनीज लँग्वेज सोप्या भाषेत शिकू शकता. थँक्यू. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा.